आज तर माझ्या डोक्याचं नुसतं दही झालं होतं. आणि तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का, की तुम्ही आज भांडायचं मूड आहे तुमच्या नवऱ्यासोबत आणि तुमचा नवरा तुमच्यासोबत भांडतच नाही आहे? कारण आज माझ्यासोबत तसंच झालं. मी त्यांना म्हणते, की तुम्ही तिघी बापलेकडनं माझ्या डोक्याचं नुसतं दही करणं लावलं. मी भांडते त्याला त्याचं नाही पडलं ते अजून वरतून म्हणता, की "अरे, इथून बरं झालं आठवण दिली. आज तर दही खाल्लंच नाही मी ना." म्हटलं जाऊ दे. अशीच आमची हशी मजाक चालू होती आणि तोवर आले मम्मी-पप्पा. मग त्यांच्यासाठी असं मस्त ऊन तपतंय तर मी ते छान कोल्ड कॉफी बनवली. आणि पप्पांना विचारलं, "पप्पा कॉफी कशी झाली?" पप्पा म्हणे, "एकच नंबर झाली बाई." आणि मम्मीला तर एवढी कॉफी आवडली एकदम भारी. आणि मग तुम्हाला तर माहिती मम्मी पप्पा आले कसं राहतं, गप्पा गोष्टी काही आपल्या संपतच नाही. मग आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या फ्रूट खाता खाता. आणि मग त्यांचा जायचा टाईम झाला. मग मम्मी पप्पांना बाय केलं आणि मी आले घरात. मग राहिलेले कामं मी सगळे आवरून घेतले आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं गावात. कारण आता आंब्याचं सीझन चालू आहे तर सगळीकडे आंबेच दिसत आहे. म्हटलं चला आंबे घेतले आणि आम्ही निघाले घरी. थोडंसं काही सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं होतं. आणि आज तर काय मग आंब्याचाच रसाचा बेत होता. आणि आता आंब्याचं सीझन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आमच्या घरी आंब्याचाच रस होत राहील. 2-3 दिवस झाले की आंब्याचा रस पोळी, आंब्याचा रस पुरी, नाही तर मग पुरणाची पोळी असं चालू राहील. तर चला मग या तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला.